नमस्कार. 13 डिसेंबर 1949 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी संसदेमध्ये भारतीय संविधान सभेतलं अंतिम भाषण करताना एक इशारा दिला होता. तो इशारा इतका महत्त्वाचा आहे, की ते म्हणाले, की या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने आपण संवैधानिक या युगामध्ये जाणार आहोत. संविधानाच्या नियमाने आपण आपली वाटचाल करणार आहोत. राजकीय स्वातंत्र्य मी मिळवू शकलो, परंतु आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य जर या देशातल्या वंचितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना मिळालं नाही आहे, तर हे लोक देशाचं संविधान जाळूनसुद्धा टाकतील. हा इशारा त्यांनी दिलेला होता. मला म्हणायचा मुद्दा हाच आहे, की आज आपल्या देशामध्ये जात जनगणना या विधेयकास भारतीय जनता पार्टीने मंजुरी दिलेली आहे, की जी जनता पार्टी गेली कित्येक वर्ष या विधेयकास विरोध करत असायची, वेगवेगळ्या गोष्टी बोलत असायची. जेव्हा हे विधेयक आक्रमक पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरती भारतीय लेवलला राहुल गांधी यांनी मांडलं, तेव्हा तुमची जात कोणती आहे अशा पद्धतीची भाषासुद्धा संसदेमध्ये त्यांच्यावरती करण्यात आली. हे विधेयक ज्या ज्या विरोधी पक्षाने मांडलं त्या लोकांना भारतीय जनता पार्टीतील लोकांनी विरोध केला, खासदारांनी विरोध केला, विचारवंतांनी विरोध केला. परंतु आज हे अचानकच हे विधेयक त्यांनी भारतीय जनता पक्षानं या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे आणि या विधेयकावरती आता ते काम करणार आहेत. पण या विधेयकावरती काम करत असताना राहुल गांधी यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, की हे विधेयक कधी तुम्ही लागू करणार आहात, ती तारीख, तो वेळ, यासाठी बजेट काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, कशा पद्धतीने लोकांचं सर्वेक्षण करणार आहात, त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलम असले पाहिजेत, आर्थिक आणि सामाजिक दुर्बलता जर नष्ट करायची असेल तर तुम्ही तेलंगणामध्ये जसं आम्ही त्या ठिकाणी जनगणना केलेली आहे, तेच मॉड्यूल जर तुम्ही घेतलं, स्वीकारलं, तर देशामध्ये पारदर्शकता नक्कीच येईल असंही ते म्हणतात. त्याचबरोबर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये आर्टिकल 15 नुसार आरक्षण ओबीसींना, SC NTना मिळालं पाहिजे अशी ती भाषा बोलत आहेत. अशा वेगवेगळ्या त्यांनी त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत. परंतु मला महत्त्वाचा मुद्दा हाच म्हणायचा आहे, की जात आणि जनगणना या गोष्टी आपल्या देशामध्ये फार महत्त्वाच्या का आहेत, तर याची सुरुवात झाली 1871 साली, ब्रिटिशांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर 1881 साली दुसरी जनगणना झाली. दर 10 वर्षांनी ह्या जनगणना होत होत्या. 1931 साली शेवटची जनगणना ब्रिटिशांच्या काळातली झाली आणि त्याच्यावरतीच खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक हक्क या देशातल्या वंचितांना कशा पद्धतीने असतील हे बाबासाहेबांना ठरवण्यासाठी त्या 1931च्या जनगणनेचा उपयोग झाला. आता हाच मुद्दा डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली साऊथ बरो कमिटी समोर मांडलेला होता. त्यावेळी त्यांनी या देशातल्या मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आर्थिक विकासाचा, सामाजिक विकासाचा, त्यांच्या संरक्षणाचा, त्यांच्या राजकीय हक्काचा अशा पद्धतीने त्यांनी साऊथ बरो कमिटीसमोर हे मुद्दे मांडलेले होते. तेव्हापासून बाबासाहेबांनी या देशातल्या वंचितांना एक आर्थिक आणि सामाजिक सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी ती चळवळ चालू केलेली होती. त्याचबरोबर त्यांनी 1924ला बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करून त्या माध्यमातून सुद्धा या देशातल्या तमाम अशा वंचितांना आर्थिक आणि सामाजिक हक्क मिळाला पाहिजे किंवा समानता प्रस्थापित झाली पाहिजे या भूमिकेतून ते लढले. आणि 1930-32च्या गोलमेज परिषदेमध्ये राऊंड टेबल कमिशन लंडन येथे त्यांनी हाच मुद्दा ब्रिटिशांना सांगितला, की तुम्ही इतके वर्ष झालं राज्य करत आहात आणि तरीसुद्धा माझ्या देशातल्या मागासवर्गीय लोकांच्या जीवनामध्ये तसूभरसुद्धा फरक पडत नसेल, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये काही बदल होत नसेल, तर तुमचं सरकार काय कामाचं, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वादविवाद करून 1935च्या गव्हर्मेंट ॲक्टमध्ये, इंडियन ॲक्टमध्ये काही सवलती या देशातल्या मागासवर्गीयांना, मग त्या आरक्षणाची असेल किंवा राखीव मतदारसंघाची असेल, अशा पद्धतीची व्यवस्था बाबासाहेबांनी मिळवून दिली. या सगळ्या जात जनगणनेचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो बाबासाहेब त्या काळापासून यासाठीच मांडत होते, की या देशातला खऱ्या अर्थाने जो
90% असा गरीब वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, दलित वर्ग आहे, ओबीसी वर्ग आहे, SC NT वर्ग आहे. या वर्गांच्या लोकसंख्येनुसार त्यांना केंद्र शासनाचे हक्क किंवा केंद्र शासनाच्या योजना, मग त्या शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, त्यांच्या प्रगतीच्या असतील, ह्या त्यांच्या वाट्याबरोबर, त्यांच्या लोकसंख्येच्या संख्येबरोबर त्यांना त्यांचा आर्थिक विकासाचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि म्हणून त्यांनी 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा या ब्रिटिशांशी भांडून त्यांनी या देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणि सामाजिक हक्क या देशातल्या बहुजनांना मिळावेत आणि तरच या देशामध्ये कुठंतरी समानता प्रस्थापित होऊ शकते, अशा पद्धतीचे विचार व्यक्त केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा त्यांनी 1946 ते 1949 या काळामध्ये जेव्हा भारतीय संविधानाचं काम त्यांनी हाती घेतलं, तेव्हा मात्र त्यांनी 340 हे पहिलं कलम ओबीसीसाठी लिहिलं, की ज्या ओबीसींना आजही माहिती नाही आहे. त्या 340व्या कलमामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी मागासवर्गीय आयोग नेमण्यासाठी सूचना मांडल्या आणि त्या अनुषंगानंच 1953 साली कालेलकर आयोग नेमण्यात आला आणि 1979 साली मंडल आयोग नेमण्यात आला. तर हा जो आयोग आहे, हा आयोग या देशातल्या, भारतातल्या या वंचितांचा, त्याचबरोबर ओबीसींचा, त्याचबरोबर या उपेक्षित अशा जाती उपजाती आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांच्या 340व्या कलमानुसारच त्यांची या आयोगाची नियुक्ती झाली. आणि मग पुढे आपल्याला 1990मध्ये ओबीसींना 26% आरक्षण मिळालं. हा फार मोठा इतिहास आहे, परंतु याची सगळी पाळेमुळे ही बाबासाहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि त्यांच्या वैचारिक क्रांतीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांनी अनहिलेशन ऑफ कास्टमध्ये 1936 साली लिहिलं की या देशातली जातीयता संपुष्टात आल्याशिवाय सामाजिक समताच प्रस्थापित होऊ शकत नाही. त्याचबरोबर 1946च्या हू वेअर शुद्राज आणि 1947च्या स्टेट्स अँड मॉनिटरीजमध्ये सुद्धा त्यांनी हेच नमूद केलं की या देशातला जातीभेद संपुष्टात आल्याशिवाय या देशात मानवताच प्रस्थापित होऊ शकणार नाही. तर अशा वेगवेगळ्या भूमिकेतून बाबासाहेबांनी नुसती पुस्तकाच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी क्रांती केली नाही, तर ते कायद्यात रूपांतरित करून, इंग्रजांना भांडून, त्याचबरोबर भारतीय काही पुढाऱ्यांना भांडून त्यांनी जात जनगणना आणि मागासवर्गीय आयोग अशा भूमिका समोर ठेवून खऱ्या अर्थाने देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच आपल्याला 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान अंमलात आले. आणि म्हणूनच बाबासाहेबांना जेव्हा कळालं की 1951 साली या देशातल्या लोकांनी जातगणनेचा मुद्दा बाजूला सारला आणि त्यांनी हा मुद्दा सांगितला बाबासाहेबांना या देशाला की जातीवरून आरक्षण हे मुद्दे तयार करण्यापेक्षा राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा आपण पुढे घेऊन जाऊयात. त्यामुळे त्यांनी जात जनगणना हा प्रकार जाग्यावरती थांबवला गेला. बाबासाहेबांनी जेव्हा 1951 साली 27 सप्टेंबर 1951 साली आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यापैकी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे सामाजिक सुधारण्याच्या संदर्भामध्ये या राजकीय लोकांनी दाखवलेली उदासीनता हा एक महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला त्यांच्या त्या रेझिग्नेशन लेटरमध्ये. आणि दुसरा हिंदू कोड बिल. आणि ह्या 2 मुद्द्यांवरती बाबासाहेबांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर अशा पद्धतीने हा सगळा जात जनगणनेचा, मागासवर्गीय आयोगाचा आणि या देशातल्या तमाम अशा वंचितांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवण्याच्या भूमिकेतून बाबासाहेबांनी उभारलेला लढा दिसून येतो. आता इतकंच. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी यूट्यूब चॅनल. धन्यवाद. नमस्ते.